तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना शासनाने रामटेक बंगला दिला। बावनकुळे रामटेक बंगल्याची अदलाबदल करणार असल्याची चर्चा आहे। बावनकुळेंनी पंकजा मुंडेंसोबत बंगल्यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती आहे। रामटेक बंगला घेण्याची पंकजा मुंडेंची तयारी असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर गोपीनाथ मुंडे मंत्री असताना रामटेक बंगल्यात वास्तव्यात होते, त्यामुळे आता तोच बंगला पंकजा मुंडेंनाही मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। जेव्हा बंगल्यांचं वाटप केलं जातं तेव्हा चर्चेत जो विषय असतो किंवा ज्या बंगल्याचं नाव असतं ते रामटेक बंगला आहे आणि आता पुन्हा एकदा या रामटेक बंगल्याची चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। अनेक राजकीय नेते जे आहेत या रामटेक बंगल्यावरती वास्तव्याला असलेला संपूर्ण इतिहास आहे, परंतु त्यानंतर मात्र त्या राजकीय नेत्यांचं किंवा त्या मंत्र्यांचं पुढील राजकीय वास्तव्य जे आहे ते बिघडलेलं आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळालेलं आहे। आता हा बंगला जो आहे तो मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जो आहे तो अलॉट करण्यात आलेला आहे, परंतु हा बंगला बदलला जाईल आणि पंकजा मुंडे यांना हा बंगला दिला जाईल अशी सध्या चर्चा आहे। परंतु सरकारकडून अजून अधिकृत तसं GR जो आहे तो काढण्यात आलेला नाहीये, परंतु चर्चा जी आहे ती सुरू झाली आहे। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई।